डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन झालेलं आहे। ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते, विचारवंत अशी त्यांची ओळख होती। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन झालेलं आहे। पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी आपल्या सोबत आहेत। प्रसन्न, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि एक वेगळी ओळख त्यांची होती, त्यांच्या समाज कार्याबद्दल थोडंसं। नम्रता, महाराष्ट्राच्या समाज राजकारणावरती ज्यांची अमिट मुद्रा आहे, विशेषतः सामाजिक चळवळीमध्ये एक मोठं नाव म्हणता येतील कुमार सप्तर्षी यांचं। युवक क्रांती दल म्हणजे युक्रांदचे ते संस्थापक अध्यक्ष होते आणि शेवटपर्यंत ते अध्यक्ष राहिले। आणि युक्रांदचं महत्व सांगायचं झालं तर 70च्या 80च्या दशकामध्ये अनेक महाराष्ट्रभरातून तरुण पिढी अनेक असे लोक आहेत जे किस्से सांगतील की त्यांनी घरदार सोडून ते युक्रांदला जॉईन झाले। 3-4 नावं जर का सांगायची म्हटली तरी सुद्धा सांगायचं झालं तर न्यायमूर्ती बापट असतील, नीलम गोऱ्हे ज्या आता मोठ्या नेत्या आहेत, माजी उपसभापती आहेत विधान परिषदेच्या, प्रताप आजबेंसारखे ज्येष्ठ पत्रकार असतील, भालचंद्र मुणगेकर जे माजी खासदार आणि अर्थतज्ञ असतील, ही मंडळी ज्यांची कार्यकर्ते होते अशा नेतृत्वाचं नाव म्हणजे कुमार सप्तर्षी। आणि युवक क्रांती दल नावाची त्यांनी संघटना स्थापन केली। महाराष्ट्रभरात ते फिरले। जेव्हा काँग्रेसमध्ये साचले पण आलं होतं आणि अनेक समाजवादी बाकीच्या चळवळी थंड झाल्या होत्या, विशेषतः जनता सरकारच्या प्रयोगानंतर जी एक मरगळ आली होती, त्या काळात युक्रांदाने महाराष्ट्रातून एक वेगळा आवाज दिला, समाजवादी चळवळ पुन्हा जागृत केली। याशिवाय त्यांनी ते गांधी स्मारक निधीचे विश्वस्त होते, सत्याग्रही मासिकाचे ते संपादक होते। त्यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र येरवाडा विद्यापीठातील दिवस हे अतिशय गाजलेलं आत्मचरित्र आहे, साहित्यिक मूल्याच्या दृष्टीने सुद्धा। आणि त्यांच्या काळामध्ये जो त्यांनी महाराष्ट्र पाहिला, भारत पाहिला, ते सुद्धा देशातल्या अनेक आंदोलनांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता। शेवटपर्यंत ते कार्यरत होते। ते त्यांच्या पेशानं किंवा त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर ते डॉक्टर होते। कुमार सप्तर्षींची पटकन एक आठवण ज्यावेळी लगेच आठवते, म्हणजे तो माणूस कसा आक्रमक आणि एकेकाळी कसं अनेकांना त्यांनी अंगावर घेतलेलं आहे, तर थेट शंकराचार्यांशी सुद्धा ज्यांनी वाद घातला होता असे एक नेतृत्व म्हणजे कुमार सप्तर्षी। पुण्यामध्ये एकेकाळी मोहन धारिया असतील, बाळासाहेब भारदे असतील, अशी अनेक मंडळी होती की जी पुण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये जी अशी बाई वैद्य असतील, या सगळ्या मंडळींमध्ये जे ज्याला आपण समाजवादी म्हणूया, पुरोगामी चळवळीचे अध्वर्यू म्हणूया, बाबा आढाव असतील, डॉक्टर बाबा आढाव असतील, या सगळ्या प्रभावळीतलं महत्वाचं नाव म्हणजे कुमार सप्तर्षी। आणि आता ते गेल्यानंतर ही जी एक पुण्यामधून महाराष्ट्रभरामध्ये स्वतःचा एक नैतिक वचक असलेली मंडळी होती, त्यातील आणखी एका पर्वाचा अस्त झालेला आहे। मला प्रसन्न आठवतं त्यांचं काही वर्षांपूर्वीचं एक भाषण, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं जात ही बोगस गोष्ट आहे आणि त्याचा इतिहासाशी जोडून समाजाला फसवलं जातं, हे त्यांनी सांगितलेलं होतं एका भाषणामध्ये त्यांच्या। हो नम्रता, त्यांची अशी अनेक भाषणं, त्यांचे असे लेख अनेक गाजले। त्यांच्यावरती त्यांच्या पुण्यातल्या घरात, ही खूप जुनी गोष्ट आहे, जवळपास 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यांच्या घरात त्यांच्यावरती हल्ला सुद्धा झाला होता। मात्र त्या सगळ्यानंतर ते कधी डगमगले नाहीत, आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले। इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळापासून ते आतापर्यंत त्यांनी स्वतःचा नेहमीच त्याला एक आवाज, लोकांच्या प्रश्नांना आवाज देण्याचं काम केलं। गांधी स्मारक निधीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक शिबिरं घेतली आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी आतापर्यंत म्हणजे अगदी 2-4 महिन्यांपर्यंत सप्तर्षींचं नाव कुठे ना कुठेतरी येत होतं। अनेक उपक्रम त्यांनी चांगल्या प्रकारे राबवले। खरं तर सत्याग्रही युक्रांदच्या माध्यमातून तयार झालेली फळीच्या फळी सांगता येऊ शकते। आणि ज्या काळामध्ये तरुणाई समोर ही एक अस्वस्थता होती, त्यावेळी युक्रांद हे महाराष्ट्रातलं त्याचं केंद्र बनलं होतं। त्याला आणखी कारण म्हणजे राष्ट्र सेवा दलाच्या तुलनेत युक्रांद थोडंसं अधिक अग्रेसिव्ह, तरुणाईला सामावून घेणारं, तरुणाईच्या स्पंदनांना मंच देणारा असं मंच होता, तो विचार मंच होता। आणि त्यामुळे कुमार सप्तर्षी काय, दाभोलकर काय, मोहन धारिया काय, भाई वैद्य काय, डॉक्टर बाबा आढाव काय, अशी पुण्यातली सगळी समाजवादी परंपरेतली जी मांदियाळी आहे, कदाचित शेवटचा दुवा त्याच्यातला निखळला आहे। अगदी सोबत राहाच तुम्ही। आपल्यासोबत विश्वंभर चौधरी आहेत। विश्वंभरजी, कुमार सप्तर्षी यांच्या जाण्याने, जसं आता प्रसन्न म्हणाले की ही सगळी जी समाजवादी नावं आहेत त्याच्यामधला एक शेवटचा तारा निखळलेला आहे असं म्हणता येईल, आपली प्रतिक्रिया? हो, मी आत्ताच मी अगदी दवाखान्यातच आहे आता। त्यांच्या ते गेल्याची घोषणा झाल्यानंतर लगेचच आम्ही इकडे आलो। आज असं म्हणजे एक नक्कीच सांगता येईल की कमीत कमी 55 ते 60 वर्षांचा, कमीत कमी 55 ते 60 वर्षांचा महाराष्ट्राचा जो चळवळीचा इतिहास आहे त्यातला एक महत्वाचा माणूस आज गेला असं सांगता येईल। आता मी ऐकत होतो आणि प्रसन्नाची पण मी ऐकलं की बाबा आढावानी असे फार कमी लोक आता जिवंत होते ज्यांना थेट जेपी आणि लोहिया
यांचा सहवास मिळाला होता. होय. आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी हे त्यापैकी होते. जेपींचे ते अत्यंत लाडके होते. त्याच्यानंतर मला अगदी आठवतंय की चंद्रशेखर हे अगदी जीवश्च कंठस्थ मित्र त्यांचे. पंतप्रधान झाल्यावर सुद्धा चंद्रशेखर त्यांच्या घरी जेवायला यायचे, त्यांच्या आश्रमामध्ये. त्यांचा सुद्धा अतिशय मोठा माणूस. म्हणजे कुमार सप्तर्षींचं काम हे महाराष्ट्रात, प्रामुख्याने महाराष्ट्रातच होतं, पण पॅन इंडिया असं ज्याला म्हणता येईल असं त्यांचं काम होतं. बिहार असो, उत्तर प्रदेश असो किंवा इतर कोणतेही प्रांत असो, सगळ्या समाजवादी कार्यकर्त्यांशी त्यांचा जो कनेक्ट होता तो अतिशय उत्तम होता. आणि मला त्यांनी एक सांगितलेली गोष्ट कायम स्मरणात राहील. ते म्हणाले की समाजवादी जर शेवटी गांधीवादी झाला नाही तर काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं, असं त्यांची धारणा होती. आणि मागच्या काळात, संपूर्ण काळात ते गांधी भवनचे पण अध्यक्ष होते आणि संपूर्ण काळात त्यांनी गांधीवादाची चांगलीच, म्हणजे जोरदार आपण म्हणू की एक प्रकारे पुरस्कार ते गांधीवादाचा करत होते. हे खरं आहे प्रसन्नाचं म्हणणं की आता पुण्यात ज्येष्ठ लोक सगळे जवळपास संपत आलेले आहेत. असं कोणी आता फारसं शिल्लक नाही. आणि एक वैभवाचा काळ पाहिला, युक्रांतचा काळ हा महाराष्ट्राला तरुणांना चार्ज करणारा असं ज्याला आपण म्हणतो का, अतिशय एक प्रकारे तरुणांना उत्साहित करणारा आणि त्याचप्रमाणे कृतीप्रवण बनवणारा पण होता. पण मला कुमार सप्तर्षींचं जे वैशिष्ट्य मला आवडतं ते म्हणजे कार्यकर्ते, अतिशय सच्चे कार्यकर्ते खूप लोक असतात, पण त्याच्या मागची जी काही बौद्धिक मीमांसा असते आपल्या कामाची ती ते अतिशय उत्तम रीतीने करायचे. आणि मी काय करतो हे त्यांना माहिती असायचं आणि ते काय करतात हे लोकांना ते फार प्रभावीपणे सांगू शकायचे. ती त्यांची ताकद होती असं मला वाटतं. विश्वंभरजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजकडे आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तर ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन झालंय. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. युक्रांतचे ते संपादक होते, गांधीवादी कार्यकर्ते आणि लेखक होते. त्यांनी युवक क्रांती दलाची पुण्यामध्ये स्थापना केली. 1960 आणि 70च्या दशकात समाज परिवर्तनाची जी चळवळ होती त्यामध्ये त्यांचं कार्य मोठं राहिलेलं आहे. जसं आता विश्वंभर चौधरींनी सांगितलं, त्यांची कार्याची सुरुवात जरी महाराष्ट्रातून, पुण्यातून झाली तरी पॅन इंडिया, भारतभर त्यांचं कार्य होतं, विशेष ओळख होती. अनेक मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचं कार्य राहिलेलं आहे.